नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज व्हिडिओ सकाळ सकाळ स्टार्ट केलाय मी आणि आज सकाळपासूनच वातावरण कसलं भारी झालंय ना। आभाळाचं वातावरण मला खूप आवडतं। माझा सगळ्यात आवडता ऋतू म्हणजे पावसाळा आहे। पावसाळ्याचं वातावरण मला खूप आवडतं आणि ह्या वर्षी इतका कडक उन्हाळा होता ना, पण माझ्या घराच्या आसपास असे झाडं लावलेले आहेत ना, त्यामुळे ह्या झाडांनी मला अजिबात उन्हाळा जाणवून दिला नाही। बाहेर पडलं तरच जाणवायचं आता उन्हाळा आहे बाबा, खूप कडक ऊन लागते। पण ह्या आमच्या गार्डनमध्ये पोर्चमध्ये जरी आलं ना तरी खूप हिरवगार मस्त वाटायचं आणि थंड हवा चालू राहायची। आणि घराच्या आसपास झाडं आहेत ना, त्याच्यामुळे ते सावलीला पाखरं बसतात ना, तर पाखरांचा चिवचिवाट असा चालू राहतो। तर आता मी जिमवरून आले। जिमवरून आल्या आल्या मी लगेच नाही बसत, लगेच जर बसलं ना नंतर खूप कंटाळा येतो कामाचा। त्यामुळे मी आले ना लगेच कामाला लागते आणि थोडेफार कामं झाले की मग आंघोळ करून बाकीच्या कामाला पुन्हा सुरू करत असते। 2 दिवसापूर्वी कवर घेतला टाकायला, मध्येच काहीतरी काम आलं तर तो कवर पुन्हा तसाच राहिला। आणि तसं पण मला सोफ्यावरचा कवर टाकायचं म्हणलं ना खूप कंटाळा येतो, कारण तो इतका टाइम लागतो ना टाकायला, व्यवस्थित असा लावा लागतो तो, सुरकुत्या पडला नाही पाहिजे, काही नाही, खूप मनगट दुखत येते असं कवर लावायला माझी। तर कंटाळा करून तो सोफ्याचा कवर लावायचा तसंच राहून जातोय। आता लावूनच घेते म्हणलं। सोफ्याचा कवर बसवायला सोफा ऑलरेडी पुढं थोडासा वडलाच होता ना, म्हणलं त्याच्या पाठीमागून पण थोडासा झाडू मारते। तर नाही म्हणलं तरी थोडाफार का व्हायना कचरा असा कानेकोपऱ्याला जाऊन बसतच असतो। पाठीमागच्या वेळेस बऱ्याचशा ताईंनी मला सजेशन दिले होते। कोणी सांगितलं कंगवेनी कवर बसव, कोणी सांगितलं पकडीने बसव, कोणी काय काय सांगितलं। पण मला आहे ना असा सोफ्याचा कवर हाताने एकही सुरकुती न पडता तो बसवल्याशिवाय चैनच पडत नाही। कधी कधी फौजी साहेब मला बोलतात, काय ते सोफ्याच्या कवरच्या मागं लागते काय माहिती, हो इकडं, मग तेच ते एखाद्या कंगव्याने किंवा पकडीने ते सोफ्याचा कवर बसवतात। तर सोफ्याचा कवर बसवायला मला असा बराच वेळ लागतो ना, त्यामुळे ते असं बोलतात। तर सोफ्याचा कवर बसवला, मी आंघोळ केली आणि त्यानंतर आता सागरण मी चाललो बाजारात। तर बाजारातून मला जे बेडशीट आणलेले आहेत ना आपण पाठीमागं, त्याला लावण्यासाठी लेस आणायची, कारण ते खूप आखूड झालेत ना बेडशीट। म्हणलं लेस लावलेली साईडनी मग ते व्यवस्थित त्या गादीला फिट बसले जातील। तर मी आले दुकानात आता लेस घ्यायला। मीटर आहे तर पाठीमागं 2 बेडशीट आणले होते ना मी, मुलाने एक आणि आम्हाला एक। तर बेडवर टाकलं ना ते बेडशीट काय होतं, त्याची लांबी रुंदी खूपच कमी पडती, म्हणजे ते खूपच आखूड निघलं। आणि बेडवर टाकल्यानंतर ते असं फोल्ड करावं लागतं ना गादीखाली, तर ते फोल्ड व्यवस्थित झाल्याच जात नाही, सारखं ते निघतंय आणि ते चुरगळतंय बेडवर बसल्यावर। तर म्हणलं चला आता त्याला मी लेस लावते आणि मस्त ते सगळीकडून ते पॅक राहायला जाईल। त्यामुळे मी लेस आणली आता बेडशीटांना लावायला, दोन्ही बेडशीटांना लेस लावून घेते। आणि माझा पाठीमागे एक ड्रेस आणला होता ना, तर त्याला स्लीव्ज लावायच्या, तर स्लीव्ज लावायच्या तशाच राहून गेल्या, टाईमच मिळाला नाही, त्याला स्लीव्ज पण लावते आता। तर मशनीवर असं बसले ना मी कधी काही म्हणजे टिपा मारायला हे करायला, तर सगळ्या एकदम टिपा मारून घेते, सगळं आवरून घेत असते मी। नंतर मग कामामुळे वेळ पण मिळत नाही आणि गरमी चालू आहे ना, त्यामुळे काय होतं थकल्यासारखं होतं, पटकन थोडं काम केलं की थकल्यासारखं होतं। तर त्यामुळे आज मी सगळ्याच टिपा मारून घेते आणि लेस पण लावून घेते। काय आणलं? काकडी। तर थंड अशी मस्त काकडी कापून आणली सागरनी। सागरने मला काकडी दिली कापून खायला। तर ह्या दिवसात काय होतंय ना, काकड्या आणल्या का काही वेळेस काकडी कडू पण निघते, अशी पिवळसर असली ना वरून ती कडू लागती। तर राजूला काल संध्याकाळी भाजी लावलं होतं, त्याला म्हणलं जरा मस्त हिरव्या पाहून काकड्या आणि त्याने खूप छान आणल्यात, तर मस्त लागते काकडी। तर माझी मशीन खूप वर्षाची बरं का। जेव्हा फौजी साहेब फौजमध्ये होते ना, तेव्हा मी ह्या मशीनीवर ब्लाऊज शिवायचे, ड्रेस शिवायचे आणि स्वतःला बिझी ठेवायचे। मला पहिल्यापासून स्वतःला बिझी ठेवायची सवय, कारण कसं आहे ना, खाली दिमाग शैतान का घर म्हणतात ना, खाली दिमाग असला की काही ना काही विचार येतच राहतात। आणि लोकांचं कसं आहे ना, पायदळी पण म्हणजे पायाने पण चालून द्यायचं नाही आणि हातीवरून पण चालून द्यायचं नाही, कसंही राहिलं तर ते नावच ठेवणार आहेत आणि काही ना काही गॉसिप करतच राहणार आहेत। काही लोकांचं कसं असतं ना, तुम्हाला मी आता थोडक्यात सांगते। आपण जर चांगले कपडे घातले ना, तर लोक काय म्हणते माहितीये का, हे पा किती शो ऑफ करते, किती फुगीरपणा दाखवते। आणि सिंपल कपडे घातले ना तर म्हणणार हे पा किती गरीब आहे। आणि कोणाबरोबर बोलताना आपण जर एकदम शांत मोजकेच 2-4 शब्द बोललो
तर लोक काय म्हणणार हे खूप रूड आहे आणि खूप ॲटिट्यूड आहे याच्यामध्ये, आणि आपण जर शांत राहिलो तर काय म्हणणार हे खूपच डरपोक आहे. आणि आपल्या मेहनतीने आपण जर सक्सेस झालो ना तर आपल्याला लोक काय म्हणणार लयच घमंडी आहे. आणि ज्या वेळेस आपण स्ट्रगल करत असतो ना त्यावेळेस आपल्या मदतीला तर कोणीच येणार नाही, पण नावं ठेवायला सगळे समोर येणार असे. त्यामुळं सगळ्या दुनियादारीला इग्नोर करायचं आणि आपलं काम आपण करत राहायचं. तर सक्सेसफुल म्हणजे व्हायचं असेल तर दुनियादारीला इग्नोर करावंच लागतं, तरच आपण सक्सेस होऊ शकतो. म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी, तरच आपण सक्सेस होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दिमागाची शांती, आपली स्वतःची शांती महत्त्वाची आहे. आपण जर शांत डोक्याने जर काम केलं तरच ते पुढलं काम व्यवस्थित होऊ शकतं. त्यामुळं डोक्याचं भरीत करायचं नाही आणि दुनियादारीला इग्नोर करत राहायचं. तर अशा सिच्युएशनमधून आपण कधी जात असलो ना, असा विचार करायचा, आपण गाडी चालवतो आणि गाडी चालवताना तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की आपल्या गाडीच्या पाठीमागं कुत्रं पळतं आणि ते भुंकतं. तर त्यांना हाकून लावण्यासाठी आपण प्रत्येक वेळेस काय खाली उतरून त्यांना हाकून तर लावत नाही, आपण पुढं चालतच राहतो. तर हाच विचार करायचा आणि पुढं चालत राहायचं. तर ह्या सगळ्या अनुभवातल्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. तर हे बेडशीटाला मी अशी लेस लावते आता, म्हणजे इलॅस्टिक. तर इलॅस्टिक वरती अशी टिप नाही आली पाहिजे. इलॅस्टिकच्या पलीकडून बेडशीटाला मी टिप मारते फक्त. इलॅस्टिकवर जर टिप आली ना तर ती इलॅस्टिक आपल्याला अशी ओढता येत नाही किंवा ते स्ट्रेचेबल असं होत नाही. नाहीतर मग काय करायचं, बेडशीटाला सगळ्या चारी बाजूकडून टिप मारून घ्यायची आणि एका कोपऱ्यावर थोडंसं दोन्ही तोंड मोकळे ठेवायचे. जसं की आपण नाडा ववतो ना, त्या नाडा ववल्या टाईप इलॅस्टिक ववायची आणि ओढून घ्यायची ती इलॅस्टिक बाहेर अशी. जेवढं स्ट्रेचेबल लागतंय तेवढं आपण ठेवायचं आणि ती इलॅस्टिक बाकीची कापून काढायची, तिथं टिप मारून घ्यायची, पॅक करून टाकायची. इलॅस्टिक म्हणजे ते आतमध्ये जाणार नाही आणि मस्त असं बेडशीट बसले जाते. तुम्ही बघू शकता खूप स्ट्रेचेबल छान झालंय. तर असं जर आपण बेडशीट बसवलं ना गादीला, अजिबात ते म्हणजे निघल्या जात नाही किंवा सुरकुत्या पण पडत नाही त्याला. तर मी नव्हते इलॅस्टिक लावत बरं का, पण हे बेडशीट लईच आखूड निघलंय ना, त्यामुळं म्हणलं इलॅस्टिक लावून टाकावं, ते छान बसल्या जाईल बेडशीट गादीला. आता या बेडशीटला मी इलॅस्टिक लावली. मुलांच्या बेडवर एक बेडशीट टाकलेलं आहे ना, तर त्याला पण इलॅस्टिक लावून घेते मी. तर एकदम छान बेडशीट बसलंय गादीला, तुम्ही बघू शकता. एक पण सुरकुटी राहिली नाही. तर हा ड्रेस आणलेला बघा, आता तुम्ही जमाना झालाय पण त्याला काय स्लीव्ज लावणं होईनाच माझ्याकडून. बऱ्याचशा ताई बोलल्या तू ड्रेस आणलेला आहे आणि तो घालून का नाही दाखवला, तर स्लीव्ज लावलेच नव्हत्या त्याला, त्याच्यामुळे मी घातलाच नव्हता अजून. तर आता स्लीव्ज लावून घेते त्याला. तर बेडशीटाला लेस पण लावली मी, लेस नाही इलॅस्टिक लावली आणि आता स्लीव्ज लावते. स्लीव्ज थोड्याशा म्हणजे लांबीला बरेचशा आहेत पण रुंदीला त्या कमी पडतायत. बघत आता काय ॲडजस्ट होते त्यानुसार मी स्लीव्ज लावते आता. तर हे ड्रेसला मी स्लीव्ज लावल्या. त्या खूप आखूड होत होत्या, म्हणजे माझं दंडाचं घेर थोडंसं मोठं आहे ना, त्यामुळं त्या आखूड होत होत्या. तर मी काय केलं, स्लीव्जची लांबी खूप होती ना, रुंदी कमी होती पण लांबी जास्त होती. मग ते लांबी थोडीशी मी कापली आणि त्याचाच कपडा मग त्या स्लीव्जला लावलाय आणि तशा छोट्या छोट्या मी स्लीव्ज लावल्यात. बिना स्लीव्ज लावल्यापेक्षा तर बरंही आहे, थोड्याशा लावल्यात मी. तर बरं आहे म्हणलं आपलं घरातली घरात वापरायला, नाही का. तर मंडळी हे मावशी मला मुंबईवरून भेटायला आल्यात. तर ह्या मावशी, त्यांची ही मुलगी आणि तो मुलगा आणि त्यांच्या मुलीची ही छोटी मुलगी. तर हिला मला भेटायचं होतं, तर ती म्हटली चला घरी मावशीला भेटायला. तर त्यांना घर माहीत नव्हतं, तरी पण ते शोधत शोधत आले बरं का. तर त्यांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं आणि मावशींना भेटून तर मला आईला भेटल्याची फिलिंग आली, खूप भारी वाटलं. तर थँक्यू, मला तुम्ही इतके लांबून भेटायला आले. आम्हाला पण खूप छान वाटलं दीदीला भेटून. आम्हाला घर माहिती नव्हतं तरी पण आम्ही शोधत आले. हो, आलो. आता तर मावशींनी इथंच केडगाव मध्ये घर घेतलंय ना, तर त्यांचं येणं जाणं चालूच राहणार आहे आणि मला भेटतच राहणार आहे. हो, थँक्यू, मला तुम्ही इतक्या लांबून भेटायला आल्या. बोलायचं तुला? बोल 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 ना. मला तुम्ही खूप आवडतात. थँक्यू. दीदी बोलते मला तुम्ही खूप आवडतात. थँक्यू थँक्यू. मी अशी साधी बरं का, माझं बोलणं पण असं साधं आहे. आवडतं. बाय. तर ताईंनो, निसर्गाचं एक तत्व आहे, जे आपण पेरू ना तेच उगवलं जातं. एक धान्य पेरवलं तर ते दुसरं उगत नाही. मग ती संपत्ती असो, आदर असो, द्वेष असो किंवा प्रेम असो.
तर आज संध्याकाळी निघलो होतो आम्ही बाहेर जागरणाला. तर माझ्या आईच्या मामांचं जागरण आहे, म्हणजे माझ्या आईच्या आजोळ्याला निघलो होतो आम्ही आज. आम्ही फौजी साहेब, मी आणि सागर, राजू. चला चला तर त्यांनी खूप दिवसानंतर फोन केला ना, कारण माझा नंबरच नव्हता त्यांच्याकडं. एक लग्नामध्ये भेटलो आम्ही आणि नंतर मग माझा नंबर दिला त्यांना, तर त्यांनी फोन केला जागरण या. तर असं गेलं आलं ना, नातं गोतं असं धरून राहतं. आणि वातावरण तर असं झालंय ना, आबळण ते आलंय. राजू पण निघला, हे बघा राजू. तर चला निघलो तर आम्ही आता. आणि हे पा किती गडद आबळ आलंय, वातावरण एकदम थंड झालंय. तर इतका अंधार होता ना, अंधारात आम्ही 1-2 वेळा रस्ता पण चुकलो, पण शेवटी पोहोचलो मग घरी. आणि थोडा थोडा पाऊस पण यायला लागलेला होता. तर माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी आणि ही आजी दोघी सख्या बहिणी आहेत. एकसारख्याच दिसतात त्या, काहीच फरक नाही. तर माझी आजी वारली आणि ही माझी आजीची बहीण, म्हणजे ही पण माझी आजीच झाली. तर मला आजीला भेटून खूप छान वाटलं. तर आजचा दिवस इतका भारी गेला ना, खूप जीवाभावाची माणसं भेटले मला पाहून आजी गळ्यात पडून रडायला लागली. तर असं कोणाचं लग्न कार्य असू द्या, आजी मुंबईवरून आवर्जून येतेच आणि लग्न कार्यात मला आजी भेटली का गळा पडूनच मला भेटणार. इतकं भारी वाटतं ना ताईंनो, मी शब्दात पण सांगू शकत नाही. तर हे जागरण गोंधळाला आम्ही आलो होतो. तर हे जागरण गोंधळ होतं पारनेरमध्ये बुगेवाडी. तर माझ्या आईचं आजूळ बुगेवाडीचं आहे. आम्ही गेलो होतो बुगेवाडीला. जागरण गोंधळ झालं, आम्ही जेवण केलं, सगळ्यांचं भरभरून प्रेम घेतलं मी आणि निघलो माघारी. आणि माग निघता निघता पाऊस पण लागला. आम्ही जायच्या वेळेसच पाऊस लागला होता, पण तो झिमझिम थोडासा होता. यायच्या वेळेस जास्त पाऊस लागला, पुढं काही व्यवस्थित दिसत पण नव्हतं. तर आजचा माझा दिवस खरंच ताईंनो म्हणजे माझ्या लक्षात राहीन, खूप भारी गेला. मुंबईवरून त्या मावशीन त्या पण मला भेटायला आल्या आणि आम्ही जागरण गोंधळाला गेलो होतो ना, तिथं पण मला इतकी जीवाभावाची माणसं भेटले ना, खूप छान दिवस गेला आजचा. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.